नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे। पुणे विद्यापीठ परिसरात देह विक्रय करणाऱ्या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेऊन दगडाच्या खाणीत ढकलल्याप्रकरणी गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू। होळी आणि शिमग्यासाठी मुंबई कोकण मार्गावर मध्य रेल्वेने 186 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरण रोखण्यासाठी अजित पवारांसोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप केलाय। सिंधुदुर्गातील 4 किल्ल्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत 50 लाख रुपयांच्या निधीसह अध्यासन केंद्र मालवणात उभारण्यास मंजुरी मिळाली आहे। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुविधांचा अभाव व विलंबामुळे साई भक्त व प्रकल्पग्रस्त टॅक्सी चालकांना आर्थिक फटका। छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधातील तपास अपूर्ण असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवली। कोकण किनारपट्टी व पठारातील हजारो कातळ शिल्पांचे संशोधन, दस्तऐवजीकरण व संरक्षणासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन। राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, अर्ज 5 मार्च रोजी तर मतदान 16 मार्च पर्यंत। मालेगाव महापालिकेच्या पहिल्या महासभेत शिवसेना व भाजपकडून महापुरुषांचे फोटो देण्यावरून गदारोळ। नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेत सांगलीतील वाटेगाव शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची नावे चंद्रावर झळकणार, विशेष बोर्डिंग पास नासाकडून मिळाली आहेत। काँग्रेसचे नसीम खान म्हणतात की भाजप सरकारने मुस्लिम अल्पसंख्याकांचे 5% आरक्षण रद्द करून अन्याय केलाय। खडकवासला धरणातून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी पाणी आवर्तन 18 फेब्रुवारीपासून 70 दिवसांसाठी सुरू होणार, 6 टीएमसी पाणी सोडले जाणार। महाविकास आघाडीने कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका जाहीर, सांगलीमध्ये मोर्चा। रत्नागिरीत 22-23 फेब्रुवारीला पहिल्यांदाच पक्षमित्र संमेलन आयोजित, जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली माहिती। इंदूरच्या 78 वर्षीय सुषमा मोघे MA मराठी साहित्यात सुवर्ण पदक जिंकून विद्यापीठाच्या टॉपर ठरल्या। तामिळनाडूत तंजावूर जवळ शोकसभेतून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू। द्वारका हिट अँड रन प्रकरणातील पीडित मातेने आरोपीच्या वडिलांच्या माफीस झिडकारलंय। नीट विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांना धमकीची चिठ्ठी, मुलालाही मारण्याची धमकी। भद्राद्री कोठागुडेमध्ये मित्राच्या नावाने विमा रक्कम हडपण्यासाठी हत्येचा कट, एका बँक कर्मचाऱ्यासह 2 तरुणांना अटक। दिल्ली AI समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठाला चीनी रोबोटिक श्वान सादर केल्याच्या आरोपावर एक्स्पो एरिया रिकामी करण्याचे आदेश। उत्तर प्रदेशातील महिलेने डॉक्टर पतीवर 3 लग्न करून पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप करत पोलीस तक्रार दिली। दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या लॉकरमधून सासू सुनेच्या दागिने गायब, महिलांनी घातला गोंधळ। इथिओपियाने इरिट्रिया विरुद्ध युद्धासाठी सैन्य सीमेवर लांब बंद करून तणाव निर्माण केला। 18 गुन्हे व 4 वर्ष तुरुंगात राहिलेल्या शमा ओबेद इस्लामला बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाची भूमिका। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान व कुटुंबाला भारत भेटीचे दिले आमंत्रण। भारताचा पहिला AI स्मार्ट ग्लास सर्वम काझे सादर, पंतप्रधान मोदींनी भारत AI समिटमध्ये केली पहिली चाचणी। वाढत्या खर्च व कमकुवत रुपयामुळे भारतात खाद्यतेल, साबण, शॅम्पूसह गरजेच्या वस्तू 5% महागणार। अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन, सिद्धार्थने सोशल मीडियावर केलं दुःख व्यक्त। सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माला टीम इंडियासाठी बेसिक्सवर लक्ष देण्याचा दिला मोलाचा सल्ला। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशनाती। नमस्कार।